वारं वावदान यंदा पडले होते. इकडचं रस्ता बंद होतो आणि इथंच होतो त्या इथं या चौकामध्ये झोपलो. सोलापूरला कीर्तनामध्ये गोकुळाष्टमी दर्शन करून इथं चौकात आले की सगळंच पाणीच पाणी. कुठंच नाही. रात्रभर गाडीमध्ये झोपून मग असं अत्राळा मार्ग निघून अपाट पाऊस. तसं त्या गोकुळामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर आता सगळं गोकुळ फुटणार, वाहून जाणार. भगवंताने चिंता करायची. उचलायला अरे सगळ्यांनी उचला, सगळ्यांनी उचला. भगवंताने करुंगळे दिले. सगळ्यांनी काट्या लावा, सगळे बरेच दिवस पाऊस पडला त्याच्या खाली. आता सगळे लोक काय म्हणतात गोपाळांना, देवा कृष्णा अरे तुझ्या करंगळीनं काय होणार आहे? आम्ही एवढे जण सगळ्यांनी धरलो का? तुझं करंगळी खाली घे, हात दुखत तुझं. देवाने बाबा मला धरावं नाही नाही खाला घे, खाली घे म्हणल्यानंतर भगवंताना भगवंता वाचवा वाचवा. भगवंताचं काय करणार आहे कोणालाच कळलं नाही. स्वतःच्या आईला कळू दिलं नाही, बापाला कळू दिलं नाही, बायकोला कळू दिलं नाही, मुलाबाळाला कळू दिलं नाही. कोणाला भगवंताचं नवलत्व कोण कळालं नाही. बघा ना, विचार करा. या परतवीला पोट भरवणारा देवच आहे आणि देवाचं पोट भरवण्यासाठी येसता महिना जीव घालायला लागते. किती नवलत्व आहे. म्हणून तुकोबारायने अवकाशाचे तृप्त केली